गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत आहे। त्यानंतर गोकुळवर प्रशासक नियुक्ती होणं ही नियमित शासकीय प्रक्रिया आहे। त्यामुळे या मुद्द्याचं कोणीही राजकीय भांडवल करू नये असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। सध्याच्या उन्हाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असंही पालकमंत्री या नात्यानं त्यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणीसाठी असणाऱ्या सर्व याचिका गुरुवारी न्यायालयानं निकाली काढल्या। त्यानंतर गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निमित्तानं सध्या नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। याचा संदर्भ घेत नामदार प्रकाश आंबेडकर यांनी गोकुळबद्दलची भूमिका स्पष्ट केली। महायुतीमधील नेत्यांमध्ये कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरी गोकुळची निवडणूक महायुती एकत्रच लढणार आहे असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय। आता गोकुळची निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रत्येकाच्या मतांतर भूमिका आहेत, त्यामुळे सुद्धा तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत। पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, आम्हा सगळ्यांना महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं आहे, निवडणूक आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायची आहे आणि एकत्रितपणानं कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या गोकुळची निवडणूकसुद्धा आपल्या सगळ्यांना महायुती म्हणून जिंकायची आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्याच्यावरती सूचना वरिष्ठांच्याकडून सुद्धा होतील आणि आपल्याला पुढच्या टप्प्यात या सगळ्या चित्र बदललं दिसेल। ती काही मतांतर आहेत, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेजण एकमेकाचे शत्रू आहोत। त्यामुळे काही मर्यादा आणि काही चांगल्या पद्धतीनं सूचना सुद्धा देणं आवश्यक आहे, ते दिल्या जातील। सहकार कायद्यातील दुरुस्तीनंतर मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त होणं ही शासकीय कामकाजाची नियमित प्रक्रिया आहे। गोकुळ दूध संघ त्याला अपवाद असणार नाही, मात्र प्रशासक नियुक्तीवरून कुणीही राजकीय अर्थ काढू नये असंही नामदार प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। ते प्रशासक येणं ही औपचारिक बाब आहे। मी आपल्याला सांगतो की यापूर्वी सुद्धा जो कायदा झाला त्या कायद्याप्रमाणे ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी त्या सगळ्याचा प्रशासकानं चार्ज घेणं हे अपेक्षितच आहे। निवडणूक चालू करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत कोर्टाने आणि आता निवडणूक स्टार्ट होते त्यावेळेला प्रशासक जरी असला तरी ते औपचारिकता असते। कोल्हापूर महापालिकेतील कामकाज चांगल्या प्रकारे सुरू आहे। पाणी टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आणि नियोजन नक्कीच कौतुकास्पद आहेत असं नामदार आंबेडकर यांनी स्पष्ट केलं।